डाळिंबाची चकाकी आणि निर्यात क्षमता वाढवून अधिक उत्पादन देणारे ह्युमॉल डाळिंब। तंत्रज्ञान पाटील बायोटेकचे, अधिक उत्पादन शेतकऱ्यांचे। जवळजवळ मी 25-30 वर्षापासून शेती करतोय। आधी इथं बाजरी, ज्वारी, कापूस असे पीक घेत, पण रान तांबडा आणि मुरमाड असल्यामुळे बाकीचे पिकांनी काही इथं एवढी साथ दिली नाही। तिथून पुढे ते एक डाळिंब लावायचे ठरले। डाळिंबाची लागण केली तर ती 10 बाय 14 वर लावण्यात आली आणि सुरू केल्यानंतर मग 2007ला मी हा बाग लावला। 2007 नंतर 2 वर्ष मशागत केली। गेल्या वर्षी खांडेकर आणि पाटील साहेब आले, ते म्हणले धरायला काय हरकत नाही, म्हणून मग मी ते बाग आजूरदी धरला। त्यांनी मला बरं सहकार्य केलं, 4 रोजा 8 रोजा येणं सांगणं, त्या हिशोबाने धरला। पण ते पहिल्या वर्षी 1 लाख रुपयाचं उत्पन्न झालं मला। नंतर ते पाटील बायोटेक वाल्याचे ते माहिती मिळाली, त्यांच्याकडे गेलो आणि ते सरोज साहेबाला म्हणलं मी असं बाग आपल्याकडे आहे आणि मला तुमचे सहकार्य पाहिजे। मग ते आल्यानंतर त्यांनी मला नोव्हेंबरमध्ये बाग तानावर सोडायला सांगितलं आणि नोव्हेंबरमध्ये ताळल्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याची छाटणी झाली आणि छाटणी झाल्यानंतर पहिला डोस त्यांनी खताचा मला भरला। DAP एक झाडाला 600, पोटॅश 700 आणि त्यांच्याकडचं हिमालजी म्हणून जे खत आहे ते 100 ग्राम प्रत्येक झाडाला डोस द्यायला लावला आणि तो देऊन नंतर ताण मोकळा केला, पाणी दिलं आणि त्या दिल्यानंतर त्याचे कोंब फिम निघायला आले, झाडं फुटायला आले। त्यानंतर त्यांनी त्याच्यावर मला ते 2 फवारण्या रिकॉर्डच्या दिल्या। तिथून पुढे ती कळी फिळे निघायला सुरुवात झाली, कळी व्यवस्थित निघली आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथून 30-45 दिवसांनी पुन्हा दुसरा डोस ह्युमॉल रिलेजर, 45 दिवसांनी तिसरा डोस युरिया, पोटॅश आणि रिलेजर 25 ग्राम ह्याप्रमाणे दिला आणि या दुसरी आणि तिसरी फवारणी डोस दिल्यानंतर लगेच चला ते आळवणी देणं। त्याने ते ह्युमॉलजी, कालनेट आणि रिलीजर हे तिन्ही मिसळून एक झाडाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ग्राममध्ये मिसळून एक झाडाला 2.5 लिटर पाणी ओतून दोन्ही फवारण्याच्या दुसऱ्या दिवशी तो डोस दिला आणि तिथून पुढे नंतर त्यांच्या सांगितल्याप्रमाणे 10 ते 12 दिवसाला कंटिन्यू कीटकनाशक, बुरशीनाशकच्या फवाऱ्या येत आणि त्यांच्या सल्ल्याने आपलं ते तुमचे जी सांगते पाटील बायोटेकचे औषधं त्याप्रमाणे आणून दिलं, ती बरीच सुधारणा झाली। आजवरती जे फळ होतं त्याच्यापेक्षा 4-5 पटीने फळ मला वाढलेलं दिसलं, कारण आजवरतीच्या फळामध्ये जी आत्ता सध्याची साईज आहे ही साईज मला बरेच निवडून काढावं लागत होती। 4 कॅरेट गोट्या बारकुले निघत तर 1 कॅरेट हे निघत आणि सगळा बारीक माल होता। त्या मानाने यंदा अजून 1.5 महिना दम आहे, भरपूर फळाची वाढ झालेली। आजवरती 1 लाख रुपये झालते, यंदा 5 ते 6 लाखापर्यंत बाग जाण्याची अपेक्षा आहे आणि जाईल ह्या हेतूने आम्ही झटतो आणि त्यांचं सहकार्य बायोटेकवाल्याचं आहे। आजवरती जी माझा बागाला खर्च झाला तिथे मी 20,000 रुपये खर्च केला आणि त्या 20,000 रुपयामध्ये मला 1 लाख रुपये उत्पन्न भेटलं आणि यंदा मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतल्यामुळे माझा 25 ते 30 हजारापर्यंत खर्च गेला, पण 25 ते 30 खर्चाला पण 10 पट उत्पन्न वाढले। आजवरती मला 20,000 रुपये खर्च करून 1 लाखाचं उत्पन्न झालं आणि यंदा 10,000 रुपये खर्च जास्त केला, पण 10 लाखाचं उत्पन्न होईन असे सर्व बघणारे ते सांगतात। कुठले अधिकारी आले, अगर कुणी जरी बागात आले ते सांगतात की आजच्या मार्केट जर असं राहिलं तर 10 लाखाचा बाग आहे, पण मी माझ्या मनाला 6 लाख तर फिक्स धरलेले आहेत। मग आता 6 लाख झाले तरी बी समाधान, 10 लाख झाले तरी बी समाधान। यंदा गावातील शेतकरी येऊन डाळिंब बघतात, त्यांनी डाळिंब बघितल्यानंतर की खरंच पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञान घेतल्यानंतर फायदा होतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी नंतर गावातील 10 लोकांनी गट ठरवून कापसाचे प्लॉट 1 एकरचे 10 जणांनी घेतलेले, त्यांचे पैसे भरले, त्यांच्या खातपीत त्यांना पोहोच झालेले आणि सध्या त्यांनी रानात ते खातं व्यवस्थित टाकून घेतलेले आहेत। बीड जिल्हा असो अगर महाराष्ट्र असो, त्यांनी मी सांगतोय हे ऐकण्यापेक्षा त्यांनी स्वतः 1 एकर ज्याच्याकडे डाळिंबाचा बाग आहे त्यांनी 1 एकर पाटील बायोटेककडे द्यावा,
1 एकर कापूस लावा, केळी काय जी असेल शेतीत उत्पन्न ती 1 एकर त्यांच्याकडे देऊन स्वतः खात्री करून घ्यावं अशी मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो. आज 20 वर्ष झालं वडील शेती करीत होते. आता मी त्यांच्या मागं मी पण शेतीच करायला लागलो आहे. माझ्याकडं 2.5 हेक्टर डाळिंबचा प्लॉट आहे. आता त्याच्यात अगोदर गेल्या वर्षी फळ धरलं होतं मी. गेल्या वर्षी 3रं वर्ष होतं डाळिंब लागवड केल्यानंतर. गेल्या वर्षी मी घरगुती घेतलं होतं तर मला उत्पन्न जवळपास 1 लाखापर्यंत गेलं. आता पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतल्यामुळं बरीच फळामध्ये सुधारणा झाली आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतल्यानंतर त्यांच्या तंत्रज्ञानानुसार खताचे डोस चालू केले. खताचा डोस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी आळवणी दिली. परत दुसरा डोस, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा आळवणी, असे 3 डोस खताचे दिले आणि 3 आळवण्या दिल्या. त्यानंतर सध्या फळाची क्वालिटी मस्त आहे. ही साईज अशी झाली आहे. तरी अजून कमीत कमी 1.5 महिना बाकी आहे डाळिंब विक्रीसाठी. आता हे तंत्रज्ञान घेतल्यानंतर जवळचे शेतकरी म्हणे कुणी बागेत येणार नाही साहेब लोक, असं नाही आहे. कारण पाटील बायोटेकचे स्वतः कंपनी मालक स्वतः येऊन बागावर पाहणी करून गेले. त्याच्यानंतर मॅनेजर साहेब आले इथं. बीडचे जे बीड जिल्ह्यासाठी मॅनेजर ते पण आले. असं थोडी जरी मला थोडी अडचण आली, मी फोन केला तर लगेच सुरेश साहेब येतात. जर हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतलं तर खरंच आपल्यात अजून भरपूर सुधारणा होतील. गेल्या वर्षीपेक्षा आता मला 10 पटीने जास्त उत्पन्न भेटणार आहे ह्या वर्षी या पिकामध्ये. गेल्या वर्षी मी जे डाळिंब केलं त्यावेळेस कीटकनाशक जास्त फवारण्याची गरज म्हणजे जास्त पडत होती. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेतल्यानंतर फवारण्या पण थोड्या कमी लागायला लागल्या. म्हणजे कारण त्यांच्या प्रॉडक्टमध्ये असं काय की त्याच्यामुळं जास्त रोग पडण्याची शक्यताच नाही. रोगच येत नाहीत. हे तेल्या म्हणते, तेल्या तर अजून कुठं एका बी झाडावर मला दिसतच नाही आमच्या इथं. ह्या जमिनीमध्ये सध्या फक्त मला 2 पोते बाजरी झाली नसती, ज्वारी पण मुश्किलने का आणावं लागत होती. ते तर आता सध्या 5-7 लाखापर्यंत बाग जाईल माझा. साहेबच सगळे पाटील बायोटेकचे साहेब लोक तर सगळे येणारे जाणारे म्हणते 10 लाखापर्यंत, पण आम्ही तर 6च धरला आहे. मी एक शेतकरीच आहे, पण आम्ही दोघा भावाभावांनी ठरलं होतं की पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घ्यायचं. तर आता इथं येऊन मी बघितलं तर अक्षरशः तेल्या कुठलाच नाही, कुठला रोग नाही, की प्रादुर्भाव कुठल्याच किडीचा नाही. तरी पण एकदम फास्ट बाग म्हणजे फास्ट आलेलं आहे. पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान मी स्वतः येऊन या बागेत बघितलं आहे आणि मी घ्यायचं ठरलं होतं. पण काही लोकांनी सांगितल्यामुळं मी घेतलं नाही. पण माझ्या बागेवर तेल्या पसरलेलं आहे सध्या. तर ह्या बागेमध्ये रोज येऊन पाहतोय मी, पण ह्याच्यात कसलाही तेल्या आलेला नाही. तेल्यासाठी पाटील बायोटेक एकदम नंबर 1 आहे आणि ही सगळ्यांनीच घ्यावं. 2 वर्षापासून मी डाळिंब लावायच्या नादात आहे. पण ते तेलबियाच्या रोगासाठी मी भरपूर बाग पाहिलेले आहे. आमचे बोरीसावर गावला डाळिंबाचे बी बाग आहे, केशर आंब्याचे बाग आहे, मोसंबीचे बाग आहे, पपईचे बाग आहे, चिंच आहे, आवळा आहे, भरपूर बाग आहे. आता मी इथं या जागेवर कुटेवाडीला ही आलो आहे, सुंदरराव कुटेचा प्लॉटवर. आता एवढं ही दगड दिसू लागलं, एवढं कामातून गेलेली जमीन आहे, ज्याला इथं आपण गहू घेता येत नाही, आपल्याला सोयाबीन घेता येत नाही, आपल्याला कापूस घेता येत नाही. ही जमिनीची लेवल बरोबर नाही, ह्याच्यामध्ये काही पिकायसारखं नाही. पण ही जमिनीमध्ये आज डाळिंब कमीत कमी 10 टन डाळिंब आज इथं झाडाला लागलेले आहे. एक डाळिंबचं वजन अंदाजे 200 ग्राम, 250 ग्राम, 300 ग्रामाचं आहे. ही जे तंत्रज्ञान आहे ते पाटील बायोटेकचं आहे. आणि या तंत्रज्ञानामुळे एवढी बेकार जमिनांनी जे आपण उपयोग काहीच करता येत नाही, एवढी चढ उतार आणि माड जमीनवर असं प्रकारच्या पिकांनी एवढं उत्पादन घेता येते. तर मला पूर्ण शेतकऱ्याला एवढं समाधान आहे, मला बी स्वतःला बी. आणि आता पारंपरिक शेती न करता आपण काहीतरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा हे निश्चित आहे. आणि ही करणं आजचं भाग आहे आपल्याला आणि करावंच लागलं. आणि मी आता स्वतः एक 4-8-15 दिवसामध्ये 2 एकर डाळिंब लावायचा प्रयत्नात आहे. आणि पुढं बायोटेकचं जे आहे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे मला भेटा. तर मला पूर्ण महाराष्ट्रीय शेतकरीला एक आवेदन आहे की आपण डाळिंबच आहे, मोसंबी आहे, कोणतंही पीक घेताना
बायोटेक आणि नवीन तंत्रज्ञान वापरावा ही माझी एक सल्ला आहे. तर सुंदरराव कुटे यांच्या प्लॉटमध्ये येऊन मला असं वाटलं की हा प्लॉट मी आता पहिल्या वेळेस बघत आहे. आमच्यापाशी बी आहे शेती जे मी 2 एकरसाठी वापरलं होतं अद्रकीसाठी, तर मला रिझल्ट बेस्ट वाटला. त्यामुळे मी अजून 2 एकर डाळिंब लागवड करणार आहे. तर दुसरे पण प्लॉट पाहिले, पण ज्यावेळेस जे पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरलं आहे त्यासारखा प्लॉट मी अजून एकदाही बघितला नाही. तर ह्याच्यावरती इतकी क्वालिटी बेस्ट आहे, ते एक्सपोर्ट होण्याची सुद्धा शक्यता आहे. तर मी ऊसासाठी वापरला आहे, तर मला एकरी पहिल्या वर्षी 65 टन आणि दुसऱ्या वर्षी 80चा असा उतार आला आहे मला. तर मला असं वाटतं की माझी पूर्ण शेती ही मी यावर्षी मी पूर्ण शेती सोयाबीनसाठी हे 5 एकरला वापरला आहे. तर मला ॲव्हरेज असा इतका बेस्ट झाला तर कंप्लीट 18 क्विंटल हा एकरी उत्पन्न आलं आहे मला. तर पूर्ण शेती मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरली आहे. तर बाकी जे शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा हे पाटील बायोटेक तंत्रज्ञान कमीत कमी 2 एकरलाही वापरून पाहिल्याशिवाय काय समजणार नाही. ह्या वर्षी आमच्यात कमीत कमी 50 एकर हे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाखाली गेलं आहे जमीन. पूर्ण अद्रक आहे 30 एकर लागवड झाली आहे आमच्या पूर्ण गावामध्ये. तर शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की 1 एकर का होईना पण शेतकऱ्यांनी हे वापरून पाहावं. मला एकूण शेती 6 एकर आहे. त्याच्यापैकी गेल्या वर्षी 1 एकरमध्ये बटाट्याची लागवड केली होती. तर साधारण 4 क्विंटल बेनं 1 एकरात लावलं होतं. तर 60 दिवसामध्ये पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं व 60 दिवसामध्ये 1 एकरमध्ये 72 क्विंटल बटाटा निघाला होता. त्याच्यामुळं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान यावर्षी पण 3 एकरला वापरलेलं आहे. तर 1 एकरमध्ये वांगं लावलेलं आहे, अर्धा एकर टमाटो आहे आणि 1 एकर बटाटा लागवड चालू आहे. सुंदर कुटे यांच्या शेतामध्ये इथं आलो होतो पाहण्यासाठी त्यांचा डाळिंबाचा बाग. तर त्यांचा बाग पाहायला साधारण 1 एकरमध्ये बाग आहे त्यांचा. इथं 1 एकरमध्ये उत्पादन त्यांना कमीत कमी 10 ते 15 लाखापर्यंत होईल. तर हा त्यांचा प्लॉट पाहून मला पण स्वतःला वाटतं आहे की डाळिंबाचा एक प्लॉट उभा करावा. त्याच्यासाठी मी पण पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरून डाळिंबाचा प्लॉट करणार आहे. ऊस असो की कापूस, हळद असो की अद्रक, मिरची असो की टोमॅटो, आंबा नाही तर टरबूज, पीक असू द्या कोणतंही, पाटील बायोटेक तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही.